नमस्कार, मी पूर्वी भावे. एबीपी माझाच्या महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते. गेला तो जमाना जेव्हा महिलेला अबला असं विशेषण सर्रास वापरलं जायचं. समाजात महिलेची प्रतिमा ही प्रेमळ तर असायची, पण परावलंबी पण असायची. आता भारताच्या महिलांनी काट टाकली आहे आणि समाजानेही भरारी घेतली आहे. त्याचंच एक नेत्रदीपक चित्र मी तुम्हाला आता प्रत्यक्षच दाखवते. आज एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये बसलेल्या माझ्या असंख्य महिला सहकारी महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातनं गावखेड्यापासून मुंबईपर्यंत आलेल्या आहेत. स्वतःला सिद्ध करणाऱ्या अशा एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजेत, कारण एक खूप मोठा प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला 4 महानगरपालिकांच्या 4 महिला महापौर यांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि सोबतीला आमच्या एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक. जोरदार टाळ्या. खरं तर या पॉवर पॅनलची ओळख सरितापासूनच करायला पाहिजे, कारण कोणत्याही प्रादेशिक मीडिया चॅनल किंवा आउटलेटच्या त्या पहिल्या महिला संपादिका आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि आम्हाला सर्वांनाच याचा खूप खूप अभिमानही आहे, चॅनल म्हणून आणि स्त्री म्हणून सुद्धा. तर आपण सुरुवात करूया आपल्या या गप्पांना. मी सरिता मॅडमना विनंती करते की आजच्या उत्सव मूर्तींचं आपण सुरुवातीला स्वागत करावं. सर्वात आधी थेट लातूरहून खास मुंबईत आलेल्या लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे. जोरदार टाळ्या. यानंतर स्वागत करूया कोल्हापूरहून आलेल्या रूपाराणी निकम या कोल्हापूरच्या महापौर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. यानंतर आपल्या आजच्या तिसऱ्या पाहुण्या नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील. खूप खूप स्वागत. आणि जी आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे नव्हे, ज्या महापालिकेचं बजेट काही देशांहूनही अधिक आहे, त्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं सुद्धा या कार्यक्रमात आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. रौनक जितनी यहाँ है औरतों के दम से है, आज असं आम्ही अगदी अभिमानाने म्हणू शकतो. चला तर मग आपण गप्पांना सुरुवात करूया. सरिता, खरं तर माझा आता पहिला जो प्रश्न आहे ना, तो तुम्हाला सगळ्यांना आहे, कोणी खरं याचं उत्तर सुरू करू शकतं. तो असा आहे की अशा काही प्रोफेशन्स आहेत, जसं पूर्वीनी म्हटलं तसं आता अनेक प्रोफेशन्समध्ये महिलांनी भरारी घेतली आणि आधीची जी एक असमानता होती ती उरलेली नाही आहे. आपल्याला डॉक्टर महिला माहिती आहेत, आपल्याला नर्सिंगचं प्रोफेशन माहिती आहे, तसंच आता पत्रकारितेत सुद्धा मी तेच म्हणू शकते. मोठ्या शहरांमध्ये तरी असंच चित्र नक्कीच आहे. त्याचबरोबर असे अनेक क्षेत्र आहेत. UPSCमध्ये आपण बघतो कशा महिला आहेत पुढे. पण अजूनही राजकारणात तितकंसा सोपा रस्ता आहे का माहिती नाही. जे आरक्षण आहे म्हणून महिला आहेत का, आणि राजकारणात स्त्रीचं स्थान नक्की किती सक्षम झालेलं आहे. मला वाटतं तुम्ही पहिले उत्तर. नमस्कार. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. या उक्तीनुसार एबीपी न्यूज यांचं खरं तर 2007 साली झालेली सुरुवात आणि या छोट्याशा वटवृक्षामध्ये झालेलं रूपांतर, याचं सर्वप्रथम मी खूप 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 सगळ्यांचंच अभिनंदन, कौतुक आणि खूप आभार मानते. मला असं वाटतं की सखी तू हक्क मागायला नाही, हक्क सांगायला शिक. सखी तू वाघिणीसारखी वागायला शिक. पुरे झाले बंधने, पुरे झाले रीतिरिवाज, आईच्या गर्भातच तू लढायला शिक. सखी तू हक्क मागायला नाही, हक्क सांगायला शिक. सखी तू वाघिणीसारखी वागायला शिक. धन्यवाद रितूजी. पण आपल्याला हे मान्य करावंच लागेल की आरक्षण हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आपल्याला माहिती आहे 2029ला खरं तर देशाच्या संसदेत सुद्धा महिलांना जास्त आरक्षण मिळणार आहे. 50% आरक्षणाकडे आपली वाटचाल होते. पण हे होत असताना ह्याचा अर्थ हाच निघतो की अजूनही अनेक ठिकाणी म्हणजे राजकारणात खास स्त्रियांना हवं ते स्थान मिळत नाही आहे, असं तुम्हाला वाटतं का? सर्वप्रथम मी एबीपी माझाचं मनपूर्वक आभार मानते. या ठिकाणी लिहिलं आहे महापौर महापावर. इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित करून एकाच व्यासपीठावर 4 महापौरांना तुम्ही एकत्र आणलं आहे आणि एक चांगला संवाद तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. मला असं वाटतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ह्यांनी सांगितलंच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा संविधानाचा अधिकार दिला आणि आपल्याला त्या संविधानामध्ये ह्या गोष्टी त्याच्यामध्ये कटाक्षाने प्रावधान करण्यात आलं की महिलांना समान हक्क मिळाला पाहिजे आणि त्या समान हक्काच्या माध्यमातूनच आपल्याला आरक्षण मिळतं.
ही एक प्रोसेस असते. पण आरक्षण ज्यावेळी आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये 50% आरक्षण आहे. येणाऱ्या 2029च्या इलेक्शन्समध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी पुन्हा 50% आरक्षण आपल्याला विधानसभामध्ये आणि लोकसभामध्ये दिलेलं आहे. पण आरक्षण झाल्यानंतर त्याच्यापूर्वी करणारी तयारी ही प्रत्येक महिलेने केली पाहिजे. आरक्षण आता आपण 20व्या शतकात आहोत, सगळ्याच हुशार आहेत. आणि मी तुम्हाला पर्सनली सांगू, मला अबला हा शब्दच आता मुळात नाही आवडत. हा अबला शब्दच काढून टाका. हे ऐकतानाच मला असं वाटतं, खूप असा कमकुवतपणा वाटतो की का अबला बोलतात आहे महिलांना. अबला नको, आपण सबलाच आहोत आणि आपण सक्षमच आहोत. आणि स्वतःला सक्षम बनवून जे राजकारणामध्ये रिझर्वेशन ती प्रोसेस आहे, ती करावीच लागते. मग 50% आरक्षण आलं, त्याच्यामध्ये महिला उभी राहते, मग ती महिला आम्हाला खूप शोधावी लागते. मग आपलं हे हक्काचं आरक्षण आपण का नाही घ्यावं, त्याच्यासाठी आपण प्रिपेअर्ड झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण तयारी केली पाहिजे. मग ती तयारी कसली असते, मग आपल्याला समाजकारणात जावं लागतं, मग आपल्याला राजकीय प्लॅटफॉर्मवर जाऊन काम करावं लागतं, कारण आपल्याकडे इलेक्शन ही प्रोसेस आहे. मग या माध्यमातून महिला पुढे येतात, राजकीय क्षेत्रामध्ये पण ती पुढे येते. तर त्यामुळे महिला ही राजकारणामध्ये पण तेवढीच सक्षम आहे. नक्की एक जी तयारी केली पाहिजे महिलांनी राजकारणात, याबद्दल बोलल्या सुजाताजी. मी तुमच्याकडे येते. ABP माझाचे मी मनापासून आभार मानेन की आम्हाला 4 महिला महापौरांना आज इथं यायचा चान्स दिला आणि महापौर महापावर हा कार्यक्रम इथं सादर केला. खऱ्या अर्थाने महिला खरंच ताईने सांगितल्याप्रमाणे आता अबला राहिलेली नाही आहे, कारण प्रत्येक क्षेत्रात महिला आहे. म्हणजे जर शेतीचं काम करत असेल तर ती नांगरही चालवते आणि आकाशात विमान उडवण्या एवढी ती सक्षम आहे. मग राजकारणात तर आपला परंपरा आहे. राणी लक्ष्मीबाई आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत आणि आपण जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना म्हणतो त्यांना शिकवणार आहे त्याही जिजाऊ साहेब. त्यांनाही राजकारणात खूप असं ज्ञान होतं आणि आम्ही त्याच राजमातेच्या लेकी आहोत. तर नक्कीच राजकारणात महिला आता मागे नाही आहेत. माझ्या नवी मुंबईमध्ये 111 नगरसेवक आहेत आणि त्यापैकी मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की 64 महिला नगरसेविका आहेत. म्हणजे 50% आरक्षण जर बघितलं तर आरक्षणाच्या पलीकडेही महिला निवडून आलेल्या आहेत. तर नक्कीच राजकारणात महिलांचा पगडा आता भारी आहे. हेच लातूरबद्दल आपण म्हणू शकू का जयश्रीजी? महिलांना राजकारणामध्ये यायला आजही त्रास होतो असं तुम्हाला वाटतं का? राजकारणाच्या त्रास नाही, ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये आवड आहे, त्या गोष्टीमध्ये ज्याला आवड आहे किंवा आवड निर्माण होते त्याला कुठल्याच गोष्टीचं हे नाही. नक्कीच. सुजाताजी, आपण जेव्हा एक महापौर आपण झालात, म्हणजे मला वाटतं तो सरप्राईज फॅक्टरच असेल सगळ्यांसाठीच, कारण महिला आरक्षण होतं. पण मला माहिती नाही, म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे, तुम्हाला असं वाटत होतं का की तुम्ही महापौर व्हाल? माझं हे 2nd टर्म आहे. मध्यंतरी नवी मुंबईमध्ये 5 वर्षे इलेक्शन नाही झालं आणि नगरसेविका म्हणून कार्य करत असताना महिला बालकल्याण सभापती राहिली. तिथंही एक संधी मिळाली आणि चांगलं काम केलं. पण ह्या इलेक्शननंतर महापौर म्हणून मला संधी मिळेल असं मला जराही अपेक्षित नव्हतं. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब, जे वनमंत्री महाराष्ट्र राज्य आहेत, त्यांच्या माध्यमातून अचानक असं सरप्राईज एक पक्षाच्या माध्यमातून पॅकेट आलं आणि त्याच्यात सुजाता सूरज पाटील हे नाव निघालं. खरं तर मला आश्चर्याचा धक्का आणि एक शॉक बसला तेव्हा. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया लोकांची हा पद मिळताना बहुतेक आनंदाने भरून जातात, पण माझी पहिली प्रतिक्रिया होती की मला हे पद नको. आणि त्याच्यामुळे हे खूप शॉकिंग झालं, मला अपेक्षित नव्हतं. अच्छा, पण मग पद नको असं का तुम्हाला वाटलं? कसं असतं, आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो तेव्हा मानसिकरित्या आपण त्या पद्धतीने तयार होतो. जेव्हा माझं नाव निघालं तेव्हा माझ्या मनात ते बिलकुलच नव्हतं. मग जी बोलतात ना उत्स्फूर्त प्रतिक्रिया जी असते ती एक मनाच्या आतून येते आणि ती माझी प्रतिक्रिया त्या पद्धतीने होती. ऋतुजी, तुमची प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला वाटत होतं का तुम्ही रेसमध्ये आहात?
थँक्स टू प्रसार माध्यम. मी तुम्हाला सगळ्यांना थँक्स बोलते, कारण की माझं नाव डिक्लेअर झाल्यानंतर 15 दिवस तुम्हीच चालवत होता. म्हणजे ह्याचा अर्थ माझी सक्षमता तुम्हीच पाहिली असं म्हणायला मला हरकत नाही. तर गेले 15 दिवस रितू तावडे, आमच्या राजेश्रीताई, सगळ्यांचीच नावं चालत होती. तर मी म्हणत होती चला चाललंय तर चालू दे, चांगली गोष्ट आहे. तर म्हणजे आम्ही आशा बांधत गेलो हा, असं झालं तुम्ही- का? म्हणून तर मी तुम्हाला थँक्स म्हणते की तुम्ही ते चांगलं चालवलं नाव. तुमच्या मनात नव्हतं पण आम्ही नाही नाही, माझ्या मनात माझ्याही मनात होतंच की जर ही संधी मिळाली तर मी का नाही मुंबईकरांची सेवा करू. खरं सांगायचं तर मॅडम, आय डोंट लाईक पॉलिटिक्स. माझं प्रोफेशन डिफरंट होतं. माझे स्कूल आहेत, कम्प्युटर अकॅडमी आहे, शेअर मार्केटमध्ये मी खूप चांगलं काम करते आणि त्यामुळे मला बिलकुलही पॉलिटिक्स आवडत नव्हतं. समाजकार्य मी करत होते, परंतु माझे मिस्टर संग्रामसिंह निकम ह्यांना खूप पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आणि ते आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब यांचे खूप क्लोज फ्रेंड होते. आणि फ्रॉम फर्स्ट त्यांचं हे होतं की बाहेरच्या लोकांना आम्ही निवडून आणायचो आणि असं राजकारण चालायचं. पण थोड्या दिवसांनी असं झालं की जेवढं आपल्याला काम करायचं आहे तितकं पोचलं जात नाही आणि मग महिला आरक्षण आणि मग माझी निवड. खरं तर भांडण होतं ते टोटल की नाही मला इलेक्शनमध्ये उभं राहायचं. पण आफ्टर तुम्ही नाही म्हणत होता बिलकुलच नाही, म्हणजे एवढ्यापर्यंत की वी विल टेक म्हणजे एवढ्यापर्यंत झालं होतं. पण आफ्टर दॅट लेडीज वार्ड पडला आणि मग इतकं सुंदर कारकीर्द गेली की मी जिल्हाध्यक्ष BJPची म्हणून काम केलं. आणि माझी एक सवय आहे की मी दर गुढीपाडव्याला माझं एक एम लिहिते आणि ते मी पुढच्या पाडव्याला नक्की करते म्हणजे करते. मी म्हणजे तुम्हाला ठरवलं अपेक्षा नव्हतं होती किंवा आणि तुम्ही गुढीपाडव्याला लिहून ठेवलं नाही, होतं. मला अपेक्षा नाही, माझं ते ठामच मत होतं आणि मी ते लिहून ठेवलं होतं की मला मेयर व्हायचंय आणि कोल्हापूर शहरामध्ये महायुती आणि मी महायुतीची पहिली कोल्हापूरची महापौर म्हणून माझी निवड झाली. जयश्रीजी, तुम्ही मात्र पहिली टर्म निवडून आला आणि तुम्ही प्रचंड लकी म्हटलं पाहिजे की पहिल्या टर्ममध्ये तुम्ही महापौर झालात. तुम्हाला असं वाटलं होतं का की पहिल्याच टर्ममध्ये आपल्याला महापौर बनता येईल? नाही, याचं मी पाहिलं मी म्हणजे वाटलं नाही की मला मी महापौर होईल म्हणून. मी सर्वप्रथम माननीय श्री दिलीपराव देशमुख साहेब, माननीय श्री अमित भैया देशमुख साहेब यांना मी यांना ही मान्य करते की त्यांनी मला नगरसेवकाची ही पहिली प्रायोरिटी दिली. त्याच्यामुळे मी त्यांना असं म्हणणं आहे की माझं आभार व्यक्त करते मी त्यांना. आणि त्यांचं माझं म्हणणं आहे की मी नगरसेविका होईल. नगरसेविका हे निवडून आल्याच्या नंतर हे महापौर हे महिलाला सुटलं लातूरसाठी आणि ते बी AC ला सुटलं. ही त्याची मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्राधान्य त्यांच्या संविधानाला देते. मी भीमराज की बेटी हूं, मैं जय भीम वाली हूं. ही गोष्ट माझ्या बाबासाहेबाच्या कृपेमुळे मला मिळाली, त्यांच्या संविधानाच्या हक्कामुळे मिळाली. हे माझं म्हणणं आहे की हे काम खूप जोखमीचं आहे. पण तुम्हाला जेव्हा SC आरक्षण जाहीर झालं, महिला आरक्षण जाहीर झालं, त्यावेळेला मग तुम्हाला कॉन्फिडन्स वाटला का की तुम्ही महापौर बनणार? याचं नाही, रेसमध्ये होतो. अच्छा, रेसमध्ये आलात असं वाटलं. रेसमध्ये होते. अच्छा, मग झालं त्यावेळेला कसं वाटलं तुम्हाला? की मला असं माझं ज्यावेळेस नाव पुकारलं त्यावेळेस मला खूप आश्चर्य वाटलं. आणि या चर्चा रंगत आलेल्या असतानाच आता आपली इथली महापौरांची पॉवर आणखीन वाढली आहे, कारण आणखीन 5व्या महिला महापौर इथे आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही आपण स्वागत करूया. ठाण्याच्या महिला महापौर शर्मिला पिंपलोळकर यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सरिता, आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया. शर्मिलाजी, आम्ही आता तुमच्याकडे येतो. तुम्ही बराचसा भाग मिस केला, पण त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. तुम्हाला माहिती होतं का की तुम्ही रेसमध्ये आहात असं तुम्हाला वाटलं होतं का महापौर पदाच्या? माझ्यासाठी शॉकिंगच होतं, कारण 2 वर्षाचा म्हणजे 2017 मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर 2022 मध्ये आपला कार्यकाळ संपला होता. पण तरी पण लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी साहेबांनी बऱ्याच विशेष निधी ठाणे शहरासाठी सर्व नगरसेवकांना दिला आणि त्याच्यातून विकास कामं घडत गेली आणि लोकांच्या संपर्कात आम्ही राहिलो. आणि मला वाटतं 2026 मध्ये पुन्हा एकदा उमेदवारी लेडीज वॉर्ड म्हणून मिळाली. आज आम्ही सर्वजण महापौर आहोत आणि सर्वजण आपापल्या शहराचं याचं नेतृत्व करतायत. तर खरंच इथे आज आल्यानंतर खूप आनंद होतोय. खरं तर तुमचे जे अनुभव आहेत ते ऐकताना आम्हाला खूप छान वाटतंय आणि एक प्रकारचा अभिमान वाटतोय तुम्हा सगळ्यांचा. मला प्रश्न तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारताना पडला तो हा आहे की तुम्हाला सगळ्यांना
बऱ्यापैकी अनपेक्षित होतं हे जे पद तुम्हाला मिळालेलं आहे ते. आता मी इथे या चॅनलची इनपुट एडिटर म्हणून काम करते, तर रोज एक नवीन चॅलेंज असतं. कधी महापालिकेच्या निवडणुकांसाठी वेगळी तयारी, आता युद्ध सुरू आहे तर वेगळी तयारी. मग आता तुम्ही महापौर झाल्यात तर रोज वेगळे विषय तुमच्यासमोर येत असणार. काही विषय असे असतील की जे तुमच्या अभ्यासाचे नसतील, वेगळे अत्यंत वेगळे तांत्रिक असतील. असं असताना महापौर झाल्यापासून अभ्यास किंवा तयारी कशी सुरू झाली आहे, कशा पद्धतीने काम होत आहे? हा एकतर ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्याच जणी, आम्हाला काही राजकीय प्लॅटफॉर्म घरातून नव्हता. आम्ही सगळ्या सामाजिक कामातून पुढे येत मग आम्ही राजकीय प्लॅटफॉर्मवरती आलो आहे. त्यामुळे तसं आम्ही लोकांच्या मध्ये जाऊन काम करणं. पण तुम्ही जो सांगितला प्रशासकीय अनुभव, महापौर झाल्यानंतर सभाशास्त्र काय असतं, हाऊसमध्ये तुम्हाला कशी आयुधं वापरावी लागतात, कसे एक एक विषय घ्यावे लागतात, आणि मग तुम्ही महापौर म्हणून जसं माझ्या इथे 200 म्हणजे मी धरून 227 नगरसेवक आणि त्याच्यामध्ये कॉपअप, मग सगळ्यांना आम्हाला तिथे न्यूट्रल राहावं लागतं की मी पहिल्याच सभेत तुमचा जो गदारोळ झाला तो तुम्हाला अपेक्षित असतो आम्हाला तो, कारण सगळ्यांनाच. कारण की ते जे विरोधात बसलेले असतात ते महापौरांचं पहिलं भाषण होऊच देत नाही, तर ते आम्हाला एक अपेक्षितच असतं. पण तरी पण आम्हाला माहिती असतं हे होणारच आहे, तर आम्ही ते करून घेतो व्यवस्थित. म्हणजे कुठल्याही गोष्टी करत असताना अतिशय सांभाळून आम्हाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी करावी लागते. खऱ्या अर्थाने हे खूप मोठा अभ्यास आहे याच्यासाठी. कारण कोणाला एखादं पद मिळालं म्हणून डोक्यामध्ये आपोआप त्या गोष्टी येतात अशातला भाग नाही आहे. म्हणजे अनुभवानेच माणूस शिकतो, आणि आता येणारा प्रत्येक अनुभव हा शिकवतोय नवीन नवीन गोष्टी. आदित्य ठाकरे नाईट लाईफ, मुंबईच्या नाईट लाईफसाठी खूप आग्रही दिसत आहेत आणि त्यांनी तसं प्रपोजलही मांडलं होतं. त्याबद्दल आपलं काय मत आहे? नाईट लाईफ सुरू होईल? त्यांचं प्रपोजल होतं हे मला माहिती आहे, पण त्यावरती आम्हाला सगळ्यांचे सजेशन्स घ्यावे लागतील. काही जणांचा त्याला विरोधसुद्धा आहे. असेही मुंबई डे आणि काय नाईट काय, मुंबई ही कंटिन्यू 24 आवर्स चालूच असते. पण ठीक आहे, त्यांनी जे प्रपोजल म्हटलेलं आहे त्याच्यावरती आम्ही विचार करून त्या पद्धतीने आम्ही सूचना देऊ. तुमचं वैयक्तिक काय मत आहे त्याच्याबद्दल, नाईट लाईफबद्दल? जर तुम्ही मला पर्सनली विचारलं तर मला काही हे नाईट लाईफ, आणि दुसरी गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने पण हे सगळं चांगलं नसतं. तर नाईट लाईफ वगैरे जी आपली पूर्वापार असलेली जी परंपरा आहे त्या पद्धतीने सर्व काही सुरू असणं योग्य ठरेल. माझा प्रश्न शर्मिलाताई तुम्हाला आहे की तुम्ही आत्ता शिवसेनेमध्ये आहात, आणि जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही एकनाथजी शिंदेंसोबत येण्याचा निर्णय का घेतला? म्हणजे असं काय तुम्हाला हे वाटलं की तुम्ही उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेमध्ये इकडे म्हणजे शिंदे गटात यायचा विचार केला? ठाण्यातून आम्ही पहिल्यापासून शिंदे साहेबांनाच ओळखत होतो, आणि त्यांच्यासोबतच जे काही समाजकार्याची धुरा उचलली आहे माझ्या मिस्टर रोहित पिंपलोलकरांनी, ती त्यांच्याबरोबरच उचलली आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त जवळचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आमचा शिंदे साहेबच होते, आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर एकनिष्ठ राहणं हाच आमचा एक उद्देश आहे. ऋतू मॅम, माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या आशियातली सर्वात मोठी महानगरपालिका आहे. तर तुम्हाला असं कधी वाटलं होतं का एवढ्या मोठ्या महानगरपालिकेचं तुम्ही महापौर व्हाल म्हणून? आता मी मूळ मुंबईकरच आहे आणि परत माझा जन्म मुंबईत झालेला आहे. त्यानंतर मी राजकीय प्लॅटफॉर्मवर आले, तर त्यामुळे आता हे करत असताना नगरसेविका दुसऱ्या टर्मची आहे, तर ज्या पद्धतीत नगरसेवक पद त्यानंतर महापौर पदाची जी काय रिझर्वेशन ते होतच असतात. कधी महिलांना मिळतं, कधी पुरुषांना मिळतं. पण ही फार मोठी गोष्ट आहे. आदरणीय देवाभाऊ देवेंद्रजींनी त्यांच्या लाडक्या बहिणींना ह्या ठिकाणी जो मान सन्मान दिलेला आहे, त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. तर त्यामुळे प्रश्नच नाही. पक्षाचे आदरणीय देवेंद्रजींचे, आदरणीय नरेंद्र मोदींची या ठिकाणी मी आभार मानेल की त्यांनी विश्वास ठेवून या ठिकाणी महापौर पदाची धुरा जी माझ्या हातात दिलेली आहे. शर्मिलाताई, तुमची एक खासियत म्हणावं लागेल. गौतम बुद्धांचं शिल्प असेल, बाबासाहेब आंबेडकर भीमशक्ती चौक आहे किंवा बुद्ध विहार आहे, या सगळ्याच्या कामामध्ये तुमचा पुढाकार होता. तर नेमकी भूमिका काय आहे आणि ही सगळी कामं का, म्हणजे काय तुम्हाला वाटतं या सगळ्यावर? मी ज्या विभागामध्ये राहते तो सर्वात जास्त मला वाटतं समाज, बौद्ध समाज आहे, आणि त्या ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या समाजाची लोकं असतात, मला वाटतं त्या त्या ठिकाणी त्यांचं दैवस्थान असणं खूप प्रतिष्ठित मानलं जातं. तर त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिल्प तिथे होतंच, पण आम्हाला कुठेतरी असं वाटलं की बुद्धांचंही शिल्प तिथे झालं पाहिजे. ते आमचं प्रतीक आहे, एक बौद्ध समाजाचं ते प्रतीक आहे, म्हणून बुद्धांचं शिल्प आम्ही तिथे बनवलं. आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रभर आहेत, प्रत्येक विभागात आहेत, सिटींमध्ये आहेत. माझे मिस्टर रोहित पिंपलोलकर आणि मला संकल्पना अशी वाटली की सगळीकडे वडिलांचे पुतळे आहेत, पण कुठेतरी आपल्याला त्यांच्या मुलाचा पण शौर्याचा एक स्मारक आपल्याला बनवलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानेच कोपरी विभागामध्ये आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं. ऋतूजी, आपण जर मुंबईत बघितलं तर मैदाने बागीचे खूप कमी आहेत, तर त्या दृष्टीने तुम्ही काही विचार केला आहे का ते वाढवण्याच्या संदर्भात? हे मी आत्ताच माझ्या काही विषयांमध्ये हे ॲड ऑन केलं होतं मी की मैदानं तर महानगरपालिकेची आहेच. काही ठिकाणी जे प्रायव्हेट लेआउट आहे त्या ठिकाणी मोकळी भूखंड असतात. तर ती भूखंड आपण काय करतो, त्यांना DPTC किंवा 63K अंतर्गत आपण त्यांना डेव्हलप करायला देतो, पण त्यालाही आपण मर्यादा आहे. मग मी असा प्रस्ताव केला होता की आपण मुंबई ते टॅक्सपेअर आहेत आपले आणि आपण त्या ठिकाणी त्यांची मैदानं जी आहे ती आपण डेव्हलप करू शकत नाही. तर ते मी धोरणामध्ये घेतलं आहे की आपण मुंबई महानगरपालिकेचा जो निधी आहे तो जो प्रायव्हेट लेआउटमध्ये असलेल्या मोकळ्या भूखंडावर खर्च करून त्या ठिकाणी ग्रीनरी आपण मेंटेन करूया, हरित मुंबई करूया. तर अशा पद्धतीने ग्रीनरी मेंटेन झालीच पाहिजे, कारण तुम्ही बघताय की मुंबईचा जो हे एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो पण वाढलेला आहे आणि तो आपल्याला जर कंट्रोल करायचा असेल, कारण मुंबईमध्ये एक जवळपास 2200 कन्स्ट्रक्शन, त्यानंतर मेट्रोचे इन्फ्रास्ट्रक्चर, MMRDची कामं, रोडची कामं ही पण वेगाने चालू आहे. त्यामुळे आपलं प्रदूषण लेवल वाढलेलं आहे आणि ते जर मेंटेन करायचं असेल तर आपल्याला हरित मुंबई करावीच लागेल. रितू मॅम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे तुम्हाला अशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, कुटुंबातही कोणीही राजकारणात सक्रिय नव्हतं, तरीही तुम्ही तुमचा राजकारणाचा प्रवास कसा सुरू केलेला आहे? तुम्ही पूर्वी काँग्रेसमध्ये होता, आता भाजपामध्ये आहात आणि आत्ता तर तुम्ही मुंबईच्या महापौर झालेला आहात. मग तुम्ही राजकारणात येण्याचा निर्णय कसा घेतला? ही गेली 22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. मुळात माझा हा टॉकेटिव्ह स्वभाव, शिवाय मी माझ्या स्पोर्ट्समध्ये पण होती, स्टेट लेवलपर्यंत मी खो खो खेळलेली आहे शाळेमध्ये असताना. आणि मला खूप मैत्रिणी, मी एकटी राहू शकत नाही. मला अशा मैत्रिणीच्या घोळक्यात नेहमी बसायला आवडायचं आणि खूप मला बोलायला आवडतं. त्यामुळे हा स्वभाव लग्नानंतर सुद्धा मी मिस्टरांना सांगितलं की जॉब करत होते मी, त्यानंतर मुलं झाले, मला पॉसिबल नाही झालं. तर मी म्हटलं काय हे असं तर मला नाही जमणार. तर मी झालं तिथे पण जिथे मी लग्न होऊन गेले तिथे मी 12-15 जणींना जवळ घेतलं, बचत गट तयार केला आणि तिथून ती सुरुवात केली. म्हणजे मला स्वतःला वाटलं नव्हतं, पण मी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप काम करत होते. जसं मला आता ह्या सगळ्या जणी बोलतात आहे, मी माझ्या मिस्टरांना सांगितलं तो बॅनर लावलाय मी बघणार पण नाही तिथे. कारण ते मला म्हणाले की असं चालत नाही, बॅनरवर फोटो असणार तरच तुला लोक मतदान करणार, ऋतू तावडे तर कळाली पाहिजे. तर मी सांगितलं मला या गोष्टीची लाज वाटते, असे माझे बॅनर किती लावून ठेवलेले आहेत त्या ठिकाणी. पण सुरुवात झाली, ती कुटुंबाचा पाठिंबा होता, मिस्टरांचा पण पाठिंबा होता, तशी सुरुवात झाली. प्रोजेक्ट झाले मी त्यावेळी. त्याच्यानंतर 2012 लढवले मी भारतीय जनता पक्षातून आणि तिथून जो राजकीय प्रवास सुरू झाला आणि मला पण माझ्या महिलांचे सगळे प्रश्न हाताळण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. याला जोडूनच माझा प्रश्न आहे तुम्हाला की राजकारण हे सोपं क्षेत्र नाही आहे, ॲक्च्युली जोखमीचं आहे आणि तेवढंच वेळ खाऊ पण आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून राजकारण करणं खरंच किती कठीण आहे? कुटुंबाची साथ फार गरजेची आहे, ते तर आहेच. पण काही ह्याच्यामध्ये कुटुंबाची साथ मिळत नाही महिलांना. तर ठीक आहे ना, आपण एकदा चर्चा करून बघायचं की मला हे मिळतं आहे, मला हे करण्याची इच्छा आहे, मला पुढे जाण्याची इच्छा आहे. एकदा दोनदा विचारून जर तुमचं नाही, कारण मी अबला हा शब्दावरती पुन्हा येते, अबला स्त्री, सहन करते स्त्री, हे सगळे तुमच्या डिक्शनरीतून काढून टाका. आता हे आपण 20th सेंचुरीचे आहोत आणि मी तर त्या बाबतीत फार ॲग्रेसिव्ह आहे की अबला नाही, मी सबला आहे, मी करू शकते, तू देतोयस का साथ? 4 वेळा विचारा, 5व्यांदा तुम्ही तुमच्या कामाला लागा, या पद्धतीची आहे. बरोबर आहे की नाही? कारण आपण चांगलं काम करायला जातोय काहीतरी आणि त्यावेळी आणि कुठे राजकारणात काय कुठल्या क्षेत्रामध्ये महिलांना त्रास नाही आहे. मग तुमचंही क्षेत्र असू दे, नोकरीचं क्षेत्र असू दे, बिझनेस वुमन असू दे, सगळ्या ठिकाणी त्रास असतो. पण तो त्रास झेलायची आणि त्याला कणखरपणे आणि ठामपणे उत्तर देण्याची जर तिची ताकद असेल ना, तर मला नाही वाटत तिला कोण अडवू शकेल. नक्कीच. खरं तर आपल्या गप्पा अगदी रंगात आल्या आहेत, पण आपल्या मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांना एका कार्यक्रमासाठी निघायचं आहे, त्यामुळे आपण त्यांचा निरोप घेऊया. पण जाता जाता आज महिला दिनानिमित्त ABP माझातर्फे एक छोटीशी भेट आपण त्यांना देऊया. सो मच. सगळ्यांना 8 मार्चच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा प्रश्न भारतीचा आहे खरं, आणि तोच मला तुम्हालाही विचारावंसं वाटतो की एकदम एक नवीन
जबाबदारी तुमच्यावर सुद्धा आली. तुम्ही पण म्हटलं की तुम्हाला अपेक्षा नव्हती, फक्त नंतर नाव रेसमध्ये आलं. त्यामुळे काही अभ्यास, काही माहिती करून घेणं असं काही तुम्ही करता का? हो, सगळ्या गोष्टी आपलं आधी पाहणं, बघणं आणि वाचणं, सगळी माहिती घेणं, स्मरण करणं आणि त्याच्यानंतर पुन्हा बोलणं, हे मी त्याला योग्य वाटते. आणि तुमच्याकडे गदारोळ झाला का? हो, झाला पहिल्या मिटिंगला. गदार तर होणारच झाला. अच्छा, मग तुम्हाला त्यावेळेला कसं वाटलं, ते कसं हँडल केलं? नाही, मी शांतपणे हँडल केले सगळ्या गोष्टी, शांततेनेच हँडल करून घेतलं मी आणि इथून पुढे पण तसंच करणार. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रामध्ये तुम्ही 4 जणींनी पाऊल टाकलेलं आहे. घराची जबाबदारी तुम्ही उत्तमपणे जबाबदारी सांभाळत असतीलच आणि आता जनतेची सुद्धा जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. पण या प्रशासनामध्ये काम करत असताना कुठली आव्हानं तुमच्यासमोर आहेत असं तुम्हाला वाटतं? नवी मुंबई शहर हे म्हणजे खूप बोलतात की प्लॅन सिटी आहे आणि ह्या प्लॅन सिटीमध्ये आव्हान भविष्यात जी लोकसंख्या वाढणार आहे त्याच्यासाठी कशा पद्धतीने आम्ही तयार व्हावं हे आव्हान आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यासाठी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून आम्ही तयारीलाही लागलो. जसं की पाण्याचा प्रश्न जो म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या महानगरपालिकांना भेसावतो, पण आमच्या महानगरपालिकेचं स्वतःचं मोरबे असं डॅम आहे, मोरबे डॅम आहे, ज्याच्या माध्यमातून आता आम्हाला पाणी पुरवठा होतो. पण भविष्यात आता रिडेव्हलपमेंटला ज्या बिल्डिंग्स जातात त्याच्यामुळे नवी मुंबईची लोकसंख्या वाढणार आहे. तर त्या वाढत्या लोकसंख्येसाठी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आधीच नेरळ इथं पोशेरा डॅम जे बनतं तिथं 500 MLD पाणी आम्ही बुक केलेलं आहे आणि त्याच्यासाठी ॲडव्हान्स पेमेंट महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यांनी म्हणजे सगळ्यात सोयी सुविधा या येणाऱ्या काळाला अनुरूप, वाढत्या लोकसंख्येला अनुरूप असाव्या, हे मोठं आव्हान तुम्हाला वाटतंय. रूपा राणीजी, तुमच्या समोरचं आव्हान तुम्हाला काय वाटतं? खरं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की महापौर म्हणजे छान छान साड्या रोज नेसणं. सगळ्यात प्रथम तर सांगेन की खूप मोठी आव्हान आहे. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून तर नजरेमध्ये नजर रोखून आव्हानाला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आव्हानाला द्यावे उत्तर. मी आव्हान एवढ्यासाठी म्हटलं, खूप सारा तो कागदांचा अभ्यास, खूप सारा शहराचा अभ्यास आणि मग त्या अनुषंगाने माझ्या कोल्हापूरला तरी सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे कोल्हापूर शहराची हद्दवाढ. मला असं वाटतं की माझा कोल्हापूर हे अ वर्गामध्ये जर मला आणायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा हद्दवाढ. दुसरं म्हणजे हायकोर्ट, माझ्याकडे आता तो होताही आहे, हायकोर्टचा विषय आहे. IT पार्क्स की जे जेनजीज हॅज अ न्यू आयडियाज आणि त्या लोकांना जर आपण ते प्राधान्य दिलं त्या अनुषंगाने कोल्हापूर शहर मात्र मी नक्की येणाऱ्या लवकरच्या काळामध्ये डेव्हलप करू शकेन. जयश्रीजी, तुम्हाला कुठली चॅलेंज वाटते तुमच्या समोर सगळ्यात मोठी? चॅलेंज मला वाटतं आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर आणि ग्रीन लातूर ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मी ती सगळं ते प्रयत्न करीन, त्या कामं करण्याचा मी प्रयत्न करीन त्या कामाचा. 50% आरक्षणामुळे राजकारणामध्ये महिलांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंच आहे. पण यावेळेला ज्या ठिकाणी महिलांसाठी आरक्षित वॉर्ड नव्हते त्या ठिकाणी सुद्धा विविध पक्षांनी महिलांना संधी दिली आणि तिथून महिला निवडून सुद्धा आल्या. म्हणजे नागपूरच्या स्टँडिंग कमिटीमध्ये तर महिला राजच आपल्याला पाहायला मिळते. सो एक महिला महापौर म्हणून तुमच्या शहरातल्या महिलांसंदर्भातल्या कुठल्या मुद्द्यावर तुम्ही जास्त काम कराल? मला वाटतं प्रत्येक क्षेत्रात जेव्हा महिला कार्यरत असते तेव्हा तिला बऱ्याच अडचणींमधून जावं लागतं. सर्वात म्हणजे आपला मासिक पाळीचा जो हे असतो, तर त्यावेळेला तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागोजागी अशा मशीन्स बसवल्या पाहिजेत की त्याचा उपयोग त्या महिलेसाठी झाला पाहिजे. किंवा एवढ्या दगदगीच्या जीवनामध्ये महिला काही ठिकाणी आज BP आहेत, डायबेटीज आहेत, बऱ्याच आजारांवर मात करून ती घराच्या बाहेर पडते आहे. तर तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मला वाटतं काही आपले रेल्वे स्टेशन्स आहेत तर तिथे सुद्धा वैद्यकीय हे पुरवली गेली पाहिजे. माझा प्रश्न सुजाताताई तुम्हाला आहे. माझं नाव स्नेहा. मी आणि माझा नवरा, आम्ही दोघेही पत्रकार आहोत, एकाच ठिकाणी काम करतो. तुमच्या बाबतीतही तसंच आहे, तुम्ही दोघेही राजकारणात आहात. युजली कसं असतं, पती पत्नीच्या नात्यात एक जण सपोर्टिंग रोलमध्ये असतो तर एक ॲक्टिव्ह रोलमध्ये असतो.
आमचं थोडंसं मॅनेज करणं सोपं आहे. तुमच्या बाबतीत तसं आहे का, किंवा किती चॅलेंजेस असतं, किंवा घडवून आणलं तुम्ही की आपोआप घडलं? खरं सांगायचं तर राजकारण हा आमचा व्यवसाय नाही आहे. आम्ही दोघेही, माझाही बिझनेस आहे, त्यांचा स्वतःचा वेगळा बिझनेस आहे. आणि राजकारणात बोललं तर नेहमी ते माझे गुरु आहेत राजकारणातले, मला मार्गदर्शन करतात. आत्ताही म्हणजे जेव्हा मी इथं येणार होते ABP माझामध्ये, तेव्हा त्यांनी मला विचारलं की तू काय बोलणार आहेस. पण ते कधी सांगत नाही की काय बोलायचं, ते सांगतात तू सुशिक्षित आहेस, तू बोलू शकतेस, पण काय बोलणार आहेस ते मला सांग. म्हणजे त्यांचा नेहमी सपोर्ट राहिलेला आहे. मला महापौर पद मिळाल्याचं सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर माझ्या मिस्टरांना. ते आताही सांगतात की जेव्हा तुझी स्तुती सगळ्याकडून मी ऐकतो तेव्हा मला अभिमान वाटतो. आणि ते सांगतात की जर तू मला गुरु म्हणतेस तर एका गुरुसाठी ही गुरुदक्षिणा आहे. माझा याला जोडून एक प्रश्न आहे तुम्हाला, की आपण सगळ्यांनी अभिमान सिनेमा पाहिलाच आहे. तुमच्या घरात सुद्धा 2 राजकारणी आहेत, तुम्ही महापौर झाला आहात, तुमचे पती नगरसेवक आहेत, तर घरातच एक कॉम्पिटिशन आहे का? नाही, बिलकुल नाही आहे असं काही. कारण समाजकारणातला त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा मोठा आहे. आणि मी जर प्रत्येक महिलेपर्यंत पोचली तर ते प्रत्येक कार्यकर्त्या महिला पुरुष दोन्हींपर्यंत पोचलेले आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा दुपटीने त्यांनी कार्य केलेलं आहे. कोरोनाच्या काळात ते 24 तास घराबाहेर असायचे. मी घरात राहून फक्त त्यांची काळजी घेतली, त्यांनी समाजाची काळजी घेतली. त्याच्यामुळे अभिमान हा पिक्चर आमच्या कधी येणार नाही. कारण तो विश्वास असतो एकमेकांवरचा. आणि माझ्या पतीने, त्यांना माझ्याविषयी अभिमान वाटतो की मी चांगलं काम करते आणि त्यांच्या मार्गदर्शनात काम करायला मला खूप आवडेल. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल, थोडासा वेगळा आहे. आता मध्यंतरी ज्या निवडणुका पार पडल्या त्यावेळी नवी मुंबईतून जो विषय जो मोठा झाला असेल किंवा ज्या बातम्या आम्ही सातत्यानं करत होतो, ते म्हणजे नवी मुंबईत रंगलेला वाद वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यातला. तर माझा असा प्रश्न आहे की या दोघांमध्ये जर समेट घडवून आणण्याची जबाबदारी तुम्हाला मिळाली तर तुम्ही ती कशी पार पाडाल, आणि खरंच हे शक्य आहे का? नाही, हे याच्यासाठी मी अजून खूप लहान आहे. दोन्ही खूप मोठे नेते आहेत. त्यांचं कार्य म्हणजे त्यांच्या क्षेत्रात खूप मोठं आहे. मी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना खूप जवळून बघितलेलं आहे. म्हणजे त्यांची कार्य करण्याची पद्धती बघितलेली आहे. आणि त्यांचं म्हणजे कार्यक्षेत्रात त्यांचं कोणाबरोबर विरोध असेल तर तो काहीतरी वेगळा प्रश्न असेल आणि त्याच्यात बोलण्या इतकी मी मोठी नाही आहे. पक्षश्रेष्ठ आहेत ते, वरच्या लेवलला जे काही त्यांच्यात होत असेल. पण नक्कीच नवी मुंबईमध्ये गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे समीकरण कधीच कोणी बदलू शकत नाही. आता 30 वर्षाचा कार्यकाल त्यांनी नवी मुंबईत, आणि नवी मुंबईला पूर्णपणे त्यांनी जे दिलेलं आहे ते कोणीही बदलू शकत नाही. ते ठाण्याला जाऊन सांगणार आहेत. नक्कीच. ठाण्याच्या जागेवर आहे आणि नवी मुंबईच्या जागेवर आहे. हा, नक्कीच त्यांच्याकडे कसं तुम्ही समेत घडवून आणणार का जर तुम्हाला म्हणता? घर कुटुंबाला बांधलेली महिला राजकारणात जर सक्षम असेल तर तिच्या त्या बोलण्याचा कुठेतरी मोठे नेते मंडळी पण हे घेतात. म्हणजे मला असं म्हणायचंय की राजकारणामध्ये कधी कुठे फेरबदल होतील आणि कोण कसं एकत्र येईल ते आपण कोणीही सांगू शकत नाही. मला सगळ्यांना एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही सगळ्या जणी गृहिणी आहातच. बरेचदा असं आपण म्हणतोय की तुम्ही म्हणालात की हे अनुभव तुमच्यासाठी उच्च पदावर बसण्याचा अनुभव हा नवीन आहे, किंवा सगळ्यांना तिकडे सामावून घेणं, सगळ्यांना संधी देणं. तर तुमचा जो वैयक्तिक आयुष्यातला म्हणजे घरातला जो अनुभव आहे त्याचा या राजकीय क्षेत्रातल्या आत्ताच्या पदाच्या याच्यावर कसा उपयोग होतो, किंवा तुम्ही कशा परिस्थितीत त्या हाताळता? सगळ्यात पहिल्यांदा तर या अनुषंगाने माझे मिस्टर संग्रामसिंह निकम यांचे खूप खूप आभार मानेन.
आमच्याकडे थोडी वेगळी परिस्थिती होती की पहिल्यांदाच त्यांनी ठाम ठरवलेलं होतं की मी राजकारणामध्ये कधीही फॉर्म भरणार नाही, तुलाच इलेक्शनला उभारायचं आहे. आणि या गोष्टीनंतर सांगायला खरंच खूप आनंद आणि खरंच त्यांच्याबद्दल मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला मेयरची स्पर्धा सुरू असते त्यामधला जो आफ्टर कॉर्पोरेटर आणि मेयर बनणं ह्यातले जे 10 दिवस असतात ते मला वाटतं आमच्या चौघींपेक्षा जास्ती कोणी फार चांगलं सांगू शकणार नाही. तर लिटरली माझे मिस्टर रात्री 4:30 वाजता उठून फेऱ्या मारत होते. म्हटलं काय झालं? तर म्हणले नाही आता असं चाललंय सगळ्या लोकांचं की कोल्हापूर शहराला गेली 20 वर्ष महापौर होता लेडीज, आणि आता काँग्रेसची राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेला पण लेडीज होता, तर पुन्हा आता महायुतीची सत्ता आल्यानंतर आम्ही जेंट्स लोकांनी काय करायचं, पुन्हा तुम्ही रुपाराणी निकम यांचं नाव पुढं करताय. तर लिटरली मी गाढ झोपलेली होते, म्हणजे मी ते 10 दिवस गाढच झोपले होते. तर म्हणलं हे बघा जर अंबाबाईच्या मनामध्ये असेल तर देईल आपल्याला संधी, करू आपण सेवा. आणि ते दॅट डे त्यांनी 8 दिवस झोपले नव्हते की तुला मी मेयर होणार आहे, तुम्हाला काय? तर नाही म्हणले, हे माझं स्वप्न आहे आणि ते तुझ्यात मी पाहतोय. आणि त्यांच्या या स्वप्नाचं खरंच पूर्ती म्हणून मी आज त्यांच्यामुळे राजकारणामध्ये, आणि माझे सासरे जयसिंगराव निकम यांचे खूप खूप आशीर्वाद, आईवडिलांचे आशीर्वाद आणि कुटुंबाची साथ, त्यामुळे मी मेयर आहे. या प्रश्नाचं उत्तर तुमच्या चौघींपैकी कोणी दिलं तरी चालणार आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री, राज्याच्या पहिला उपमुख्यमंत्री बनण्याचा बहुमान मिळाला. त्याच्यानंतर देशाच्या राष्ट्रपतीसुद्धा महिला आहेत. तुमच्यासाठी महापौरपदी काम करताना कोणत्या वुमन आयकॉन आहेत, कोणत्या महिला आदर्श आहेत, कोण सांगेल? माझ्यासाठी तर नेहमीच राजमाता जिजाऊ ज्यांनी शिवबांना घडवलं, सावित्रीबाई, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महामानव पर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे त्या प्रवासासाठी ज्या त्यागमूर्ती आहेत रमाई माता, त्यांचा आदर्श नेहमीच माझ्या डोळ्यासमोर असणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये झाशीची राणी, तारा राणी माझी कोल्हापूरची, या माझ्या आदर्श आहेत. कारण त्यांचा जर तुम्ही इतिहास पाहिला ना खूप संघर्ष आहे आणि मग त्यातून मिळालेलं ते यश. माझ्यासाठी माझे आई वडील हे आदर्श असतील. घरातून मला माझ्या परिवारानं सपोर्ट केलाय. मला वाटतं तुम्ही तुमच्या मुलीला खूप सपोर्ट केलाय. ती आज प्राध्यापक झाली आहे, हे मला वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं राहिलेलं आहे. नमस्कार, मी समृद्धी पाटील, मी कोल्हापूरचे. तर मला कोल्हापूरच्या महापौरांना प्रश्न विचारायला आवडेल की तुमचं D.Pharm झालं आहे, तुम्ही उच्च शिक्षित आहात, त्याचबरोबर मलखांबमध्ये प्रशिक्षणही घेतलं आहे, तसंच राजकारणात सक्रिय देखील आहेत. मग तुम्हाला असं कधी वाटतंय का की मलखांब हे राजकारणापेक्षा अवघड आहे, किंवा या दोन्हीपैकी तुम्हाला काय अवघड वाटतं? मला असं वाटतं की प्रत्येक दिवसाची प्रत्येक रेस खूपच तशी मांडली तर अवघड असते, आणि जर ते एक्सेप्ट करून आपण केलं बी हॅपीली तर सगळ्याच गोष्टी खूप सोप्या असतात. तिला विचारायचं की राजकारण मलखांबपेक्षा जास्त कठीण आहे का? खरं तर तेव्हा खूप छोटी होते, फार एवढं कळत नव्हतं, पण आता महापौर झाल्यापासून खूपच कळायला लागले की ते किती डिफिकल्ट आहे. मलखांब बरा होता असं वाटतं. एकच सराचं ऐकायला लागायचं, इकडे खूप लोकांचं ऐकायला. नमस्कार मॅम, निकम मॅम. मी पण कोल्हापूरची. सर्वात आधी तुमचं अभिनंदन. गेल्या 2 वर्षभरापासून कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था अगदी दयनीय झाली आहे, म्हणजे बिकटच झाली आहे. 800हून अधिक अपघातांच्या घटना घडल्यात अशी आकडेवारी आहे. तर मी जेव्हा मागे गेले होते दसऱ्यानिमित्त गावी, तर सामान्यांकडूनही अशीच तक्रार मी ऐकत आले होते. तर माझा असा प्रश्न आहे, तर रस्त्यांसाठी तुम्ही कोणता प्लॅन तयार केला आहे का? खूप चांगला प्रश्न, आणि मला आपुलकी वाटली या गोष्टीची की माझ्या माहेरच्या मुली कोल्हापूरच्या 2 इथं आहेत. खूप छान वाटलं. खूप चांगला प्लॅन मी केलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूर शहरातील संपूर्ण ड्रेनेज कंप्लीट झाल्याशिवाय, पाणी पाईपलाईनच्या NOCs कंप्लीट झाल्याशिवाय मी कुठल्याही रस्त्याला परमिशन देणार नाही. कारण होतं आहे असं की पहिल्यांदा तो रस्ता बनला जातो, पुन्हा पाईपलाईनसाठी तो खोदला जातो, आणि पुन्हा ड्रेनेजसाठी खोदला जातो, आणि देर इज अ नो रिस्टोरेशन प्लॅन. तर या सगळ्यांसाठी पहिल्यांदा या प्राथमिक गोष्टी केल्या जातील, आणि मग कोल्हापूर शहरामध्ये कॉन्क्रिटीकरण रस्ते, तेही गटर टू गटर, जेणेकरून पुन्हा गवत काढणं आणि ह्या गोष्टी राहणार नाहीत. माझं नाव प्रिया. मॅम, तुम्ही मूळच्या कोल्हापूरच्या आहात, आणि कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा हे समीकरण आलंच. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अजूनही घरी तांबडा पांढरा रस्सा बनवता का, आणि त्यातलं तुम्हाला जास्त काय आवडतं, तांबडा रस्सा की पांढरा रस्सा? माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न अशासाठी आहे, जर तुम्ही टी व्हीवरती जर पाहिलं असेल तर अरुंधती महाडिक ज्या खासदार धनंजय महाडिक साहेब त्यांच्या मिसेस आहेत, तर त्यांचं बी चॅनल आहे, त्याच्यावरती माझे 3 वर्ष सलग कुकिंगचे क्लासेस होते, आणि त्याच्यामध्ये मी 24 प्रकार मटनचे, चिकनचे
बिर्याणीचे 25 प्रकार आणि माझी दम बिर्याणी आणि चिकन लॉलीपॉप तर एवढं फेमस होतं की माझ्या महिलांना 50 किलो रोजची दम बिर्याणी, चिकन करी आणि चिकन लॉलीपॉप अशी ऑर्डर. याचा हेतू फक्त एवढाच होता की महिलांना काहीतरी काम मिळावं. ज्या उच्च शिक्षित महिला असतात त्या कुठेही जॉब करू शकतात. आता तुमच्यासारख्या खूप छान महिला, इतकं छान अँकरिंग आणि ह्या गोष्टी, तर ज्यांच्याकडे हे स्किल नाही तर निदान भाजी कटिंग करणं, भांडी स्वच्छ करणं, ह्या महिलांसाठी माझ्या असं डोक्यात आलं आणि त्या अनुषंगाने कुकिंगचे क्लास आणि माझं टी व्हीवरती होतं. आणि तुम्ही कधी कोल्हापूरला नक्कीच या. मग माझा हातचा पांढरा तांबडा खाल्ल्यावर तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच नक्की द्याल. खरं तर आता सगळ्यांनी आम्ही कोल्हापूरचे वगैरे सांगितल्यामुळे मला आता सांगावं लागतं की मी ठाण्याची आहे. त्यामुळे आता ठाण्याच्या महापौरांना प्रश्न मला विचारावंसं वाटतं. मलाही आवडेल तुम्ही काय छान बनवता ते ऐकायला, पण त्याच्या आधी प्रश्न असा आहे की तुम्ही कॅन्सर हा विषय खूप महत्त्वाचा आहे असं मानलं, पण ट्रॅफिकचं काय? जसं मी म्हणाले की ठाणे शहराचं नेतृत्व करताना की आत्तापर्यंत प्रभागातच बघत होतो आणि आता आपल्याला ठाणे शहरावरती काम करायचं आहे. तर जेव्हा पहिल्यांदाच महापौर म्हणून बसलो तेव्हा हे 3 विषय अगदी जिव्हाळ्याच्या लोकांच्या हाताळले. पहिला घनकचरा, दुसरा वॉटर आणि तिसरा ट्रॅफिक. तर याच्यावर आता सर्व चर्चा चालू आहेत. शिंदे साहेबांसाठी पण कडे मी याच्यासाठी वेळ मागितला आहे आणि मला वाटतं लवकरात लवकर तुम्हाला माहितीच असेल की आत्ता ज्या पद्धतीने वेगाने सगळीकडे तुम्हाला उड्डाणपुलं दिसत आहेत आणि ठाण्यात पण बरेच उड्डाणपुलांचं काम सुरू आहे आणि येत्या भविष्यात नक्कीच हा मार्ग सुटेल. कधी जर असं कळतंय की आपल्याला आता ट्रॅफिकला सामोरं जावं लागतोय तर मी याबाबत सहमत आहे तुमच्याशी. कारण त्या अगदी ज्युपिटर हॉस्पिटलला जाण्यासाठी सुद्धा जर मी महापौर म्हणून मला 20 मिनटं तिथे थांबावी लागत आहेत तर हा गहन प्रश्न आहे आणि तो नक्कीच आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न चालूच आहे. जयश्रीजी, माझा प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही एक महिला आहात आणि तुम्ही एक आईसुद्धा आहात, पण हल्ली मुलींमध्ये आणि महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललं आणि आपण त्या गोष्टींकडे कधी कधी दुर्लक्ष करतो की आपल्याला कशामुळे होतो आहे. मग तुम्ही तुमच्या शहरामध्ये महिलांसाठी किंवा मुलींसाठी कॅन्सरसाठी काय वेगळं काही करणार आहात का, उपाययोजना वगैरे? जनजागृती करणार की आपली आरोग्याची काळजी कशी घ्यावी. जयश्रीताई, माझा प्रश्न तुम्हाला आहे. खरं तर तुम्ही मगाशीही म्हणालात की लातूर इतक्या लांबच्या शहरातून तुम्ही आम्हाला मुंबईमध्ये बोलावलात. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला त्याचा. तर महापौर झाल्यानंतर तुम्ही मला मगाशी म्हणालात की तुम्ही पहिल्यांदा मुंबईमध्ये आलेला आहात. तर आता तुम्ही मुंबईमध्ये नेमकं काय बघताय? म्हणजे राजधानीचं शहर आहे, इतकं प्रगत शहर आहे, तर महापौर झाल्यानंतर महापौराच्या दृष्टीने तुम्ही आता मुंबईमध्ये काय बघताय की जे तुम्हाला लातूरकरांसाठी करायचं आहे? लातूर शहरासाठी मला वाटतं इथले आम्ही येत असताना रस्ते कसे का म्हणजे रस्ते इथलं म्हणजे रस्त्याची मांडणी कशी आहे किंवा बिल्डिंग कसे तयार होतात, इथले नाल्याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा आपल्या इथली म्हणजे इथं पण ट्रॉफिक जास्त आहे तसं आमच्या बी शहरामध्ये ट्रॉफिकचा आहे प्रश्न. ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. आज खरं तर आपण खूप औपचारिक गप्पा मारलेल्या आहेत, अनौपचारिक गप्पा सुद्धा झाल्या आहेत. महापौर म्हणून या तिघी महापौरांना काय वाटतं हे आपण जाणून घेतलं. पण हा क्षण असतो एक स्त्री म्हणून व्यक्त होण्याचा आणि इतक्या मोठ्या अशा एका नव्या जागेवरती तुम्ही पोहोचलेला आहात, तर त्या अनुषंगाने एक स्त्री म्हणून व्यक्त होताना आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या परिसराबद्दल तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे कसं आहे, प्रत्येक गोष्ट जन्मापासून आपल्याला नसते ज्ञान. जे पुस्तकी ज्ञान आहे ते पुस्तकातलं ज्ञान आपण म्हणजे जेव्हा कामात उतरवू शकतो. पण राजकारण हा असा वेगळा क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये एका सब्जेक्टचा वाव नाही आहे. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये ओव्हरऑल म्हणजे 100% पाहिजे आणि मग त्यासाठी अनुभवाशिवाय दुसरी शाळा नाही आहे. तर त्या पद्धतीने आता हा तुमचा आजचा कार्यक्रम ABP माझाचा हा खूप मोठा अनुभव आम्हाला मिळालेला आहे. म्हणजे आता तुम्हाला आम्ही फेस केलं, आता ह्याच्या पुढे कुठलंही आव्हान फेस करायला आम्ही रेडी आहोत. हां नाही म्हणजे रेडी आहोत आम्ही आता कुठलंही आव्हान फेस करायला. मेयरमधला अजून एक आव्हान आणि प्रश्न असा आहे की ज्यावेळेला आम्ही महानगरपालिकेतून काम करून येतो ना घरी, तर नवऱ्याला पुन्हा तितकं सगळं रिपीट करून सांगावं लागतं. म्हणजे आज काय झालं, मग मी म्हणते अरे बाबा 4:30ला, मी म्हणते की अरे बाबा आज सकाळी 4:30ला लंच झालाय,
ते काही असू दे. मग तो काय बोलला, हे काय झालं ते त्यांना सांगणार. आणि दॅट मुवमेंट वॉज टू गुड की दिवसभराचा शीन निघून जातो त्यांच्याशी आपण जेव्हा डिस्कशन करतो. माझ्या बाबतीत हे थोडं वेगळं आहे. मला तर तिथं सभागृहातून मी लंच ब्रेकला गेल्यावरच ऐकावं लागतं. हे बरोबर नाही झालं, हे योग्य झालंय, अजून याच्यात इम्प्रूव्हमेंट कर, म्हणजे तिथलं. आणि हे सजेशन खूप चांगले असतात आणि म्हणजे स्पोर्टिव्हली घेतलं की खूप चांगलं. यातली आवर्जून थोडं माझं हे नोटही करा मॅम. ज्या वेळेला मी तो मेयरचा ॲप्रन घातला होता ना, त्यावेळेला माझ्या नवऱ्याने, म्हणजे ॲक्च्युली ते कधीही, म्हणजे खरंच सांगायला मला अभिमान वाटतो की मी जेव्हा कॉर्पोरेटर झाले त्यावेळेला मला ते सोडायला महानगरपालिकेच्या कमानीमध्ये तेही एंटर केलं नाही. आत मला त्यांनी सोडलं. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही पाहता की महिला नगरसेविका तर पूर्ण राजकारण तिचा नवरा पाहतो, पण माझ्या मिस्टरांनी 5 वर्षामध्ये एकदाही पाऊल ठेवला नाही. नेक्स्ट आत्ता महापौर झालेल्या दिवशी सुद्धा ते मला सोडायला आले होते आणि फक्त त्यांनी मला ते ॲप्रन घातलेलं पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हटले की मला तू हे गिफ्ट केले. प्रत्येक वेळेला माझी हीच इच्छा असायची की 25 वर्ष जी जनतेच्या सेवेसाठी तुम्ही दिली आहेत, तर तुमच्या नावापुढे पण नगरसेवक असावं. पण मला वाटतं ते नगरसेवक माझ्याच माथी लिहिलेलं आहे आणि आज महापौर पण माझ्याच माथी लिहिले गेलेलं आहे. पण त्याचं सेम अभिमान खरं तर माझे मिस्टर रोहित पिंपलोलकर यांना खूप जास्त आहे. ज्या वेळेला मी महापौर झाले त्यावेळेला माझी शर्मिला महापौर झाली, हा जो माहेरच्या कुटुंबाकडून येणारा जो लाडाचा भाग असतो तो पतीकडून मिळाला तर त्याचा आनंद खूपच जास्त असतो. कारण मला वाटतं जीवनसाथी प्रत्येक पावलावर आपल्याबरोबर असणं हे आपल्याला बघायला मिळत नाही आणि माझ्या बाबतीत ते खूप मला बघायला मिळालं की पावलोपावली माझ्याबरोबर माझे मिस्टर होते. की आत्तापर्यंत आपल्याला असं कळत येते की एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा भक्कमपणे हात आहे, पण माझ्या बाबतीत अगदी उलटा आहे की एका पुरुषाचा म्हणजे माझ्या नवऱ्याचा त्याच्यामागे खूप हात आहे. किचन पूर्णपणे विसरून समाजासाठी आता उतरायचं आहे हे ठामपणे सांगितलेलं आहे. अजिबात त्या किचनकडे बघायचं नाही. कुटुंबाच्या विषयी सांगायचं तर माणूस थोडा हलवा होतो. माझं एकत्र कुटुंब आहे. 9 मेंबर्स आहोत आम्ही कुटुंबात एकत्र, सासू सासरे, दीर जाऊ, त्यांचा मुलगा, माझी 2 मुलं आणि खूप सपोर्टिव्हली सगळे उभे राहिले. आज आपण महिला दिनानिमित्त मी महिलांना एक संदेश देईन की आपल्या आतमध्ये खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी शक्ती आहे ज्याची आपल्याला कल्पना नाही आहे. पण ती जर तुम्ही अवगत करून घेतलीत आणि आपल्या अडचणींना नेहमी संधीच्या स्वरूपात बघितलं तर उद्याचा दिवस आपलाच आहे. माझा छोटासा अनुभव सांगेन की तुम्ही कुटुंबाबद्दल म्हटलात तर खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की मी ज्यावेळेला माझ्या अर्निंगमधून मी होंडा सिटी कार घेतली त्यावेळेला माझे सासरे आले आणि मी त्यांना सांगितले की नाही पप्पा तुम्ही कार चालवा. तर ते मला माझ्याकडे पाहिलं त्यांनी आणि मला म्हणाले की कार काय तू घेऊ शकशील ग, त्याचा काही विशेष फार कौतुक नाही, पण या तुझ्या कारला महापौर पाटी पाहिजे. आणि वाईट या गोष्टीचं वाटलं की ते महापौर पाटी बघायला नव्हते. आणि तुम्हा सगळ्यांसाठी एवढंच म्हणेन, जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका, जग सारं जिंकायचं आहे, ABP माझाच्या मदतीने सगळ्या सख्यांनो जिंकल्याशिवाय राहू नका. ABP माझातर्फे आज महापौर पॉवर, खरं तर या अनुषंगाने कोल्हापूरवासियांचं, सर्वच माझ्या कुटुंबियांचं आणि सर्व ज्या कार्यकर्ते लोक आहेत त्या सगळ्यांनीच आम्हाला खूप भरभरून आशीर्वाद सहकार्य केलं. माझी अशी धारणा आहे की एक कोणी नगरसेवक एक महापौर नसतो तर जनतेचा आशीर्वाद, सगळ्यांचं सहकार्य आणि सगळे हेल्पिंग हँड्स असतात आणि म्हणून या अनुषंगाने सर्वच कोल्हापूरवासियांचे मी मनापासून आभार मानते. माझ्या नवी मुंबईतल्या सर्व महिला भगिनी, माता भगिनी, बंधू ज्यांनी खूप सपोर्ट मला दिला, महापौर पदावर मला बसवलं, माझ्या वॉर्डातले माझे कार्यकर्ते ज्यांच्यासाठी मी नगरसेविका होती तेव्हाच त्यांनी मला महापौर डिक्लेअर केलेलं, जे माझ्या मनात ही कल्पना नव्हती. आणि मोठ्या भावांप्रमाणे, छोट्या बहिणीप्रमाणे त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केलं. आज मी ज्या काही पदावर पोचले त्याच्यात जसा माझ्या पतीचा, माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे त्यापेक्षाही जास्त माझ्या कार्यकर्त्यांचं त्याच्यात सहकार्य आहे. आणि माझे कार्यकर्ते माझ्यासाठी
एक फॅमिलीसारखे आहेत आणि ह्या फॅमिलीमध्ये राहून आज पूर्ण नवी मुंबईची जबाबदारी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी माझ्या डोक्यावर दिलेली आहे. आणि ह्या फॅमिली म्हणजे माझे कार्यकर्ते, माझी फॅमिली, हे सगळं मला ह्या जबाबदारीला पार पेलण्यासाठी खूप सपोर्ट करतील अशी मी अपेक्षा करते. आणि ABP माझ्याचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी जो महापौर महापावर हा कार्यक्रम लावलेला आहे त्याच्या माध्यमातून मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत हा माझ्या मनातले जे भाव आहेत त्यांच्यासाठी ती पोचवू शकते. धन्यवाद. ठाण्यातून कोपरीतून खरं तर नगरसेविका म्हणून काम करत असताना सर्वप्रथम मी तिथल्या सर्व जनतेला, सर्व कार्यकर्त्यांना, जी खंबीरपणे आमच्या मागे उभी होती आणि दोन्ही टर्ममध्ये त्यांनी आम्हाला जिंकून दिलं, तर त्यांचं आधी सर्वप्रथम मी खूप खूप अभिनंदन करेल, शुभेच्छा देईल की असेच ठामपणे ते आमच्या मागे उभे आहेत आणि भविष्यातही उभे राहतील. आज महापौर म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही मुख्यमंत्री व्हाल ही आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तर मला वाटतं त्यांची आशा आपल्या नगरसेवक अजून चांगल्या पद्धतीने जेव्हा आपण काम करत असतो त्यांच्याबरोबर, तेव्हा त्यांना प्रत्येकाला वाटत असतं की आपला नगरसेवक या पदावर जावं, तशी त्यांनी ती व्यक्त केलेली एक भावना होती. तर खरंच माझ्या कोपरीकरांना मी सांगेल की खरंच तुमचं जे प्रेम आणि तुमचा जो पाठिंबा आज महापौर पदापर्यंत मला घेऊन गेला आहे, तर तुम्हाला सर्वांना त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देते. आणि जो काय 1 महिन्याचा मला वाटतं महापौर होऊन आपल्याला 1 महिना झाला आहे आणि त्या 1 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमांसाठी गेले आणि ठाणे शहरातल्या लोकांकडून जे प्रेम मिळालं आहे, तर त्या माझ्या ठाणे शहरातल्या लोकांसाठीही त्यांनाही पण माझ्याकडून खरं खूप आभार आणि शुभेच्छा की असंच आमच्याबरोबर तुमचं प्रेम असू द्या. आणि याच एका अप्रतिम अशा नोटवर महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.